हॅलो एव्हरीवन. गेले 7 ते 8 दिवस झाले 50-50 या रूलची खूप चर्चा आहे. तुम्ही YouTubeवरती बघितलं असेल. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सुद्धा सांगितलं असेल. Instaवरती सुद्धा तुम्ही बघितला असतील व्हिडिओ आणि त्याचबरोबर काही न्यूज चॅनल्स आहेत त्यांनी सुद्धा हा पॉइंट कव्हर केलेला आहे, की हा एक नवीन रूल आहे आणि तो येणार आहे. याचाच अर्थ तुमचे जे सीईटीचे मार्क्स आहेत, जेईचे मार्क्स आहेत, त्यांना जितकं महत्त्व आहे तितकंच आता बोर्डाच्या मार्क्सला महत्त्व असणार आहे का नाही? हे काय नक्की हा नक्की प्रकार काय आहे 50-50चा? तो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की आज आपण काय काय बघणार आहोत. 50-50 रूल काय मी तुम्हाला हा एक्सप्लेन करणार आहे. त्याच्याच बरोबर हा ट्रेंडिंगमध्ये काय आहे? आणि बाळांनो हा नवीन रूल नाहीये. हा 2013 मध्ये सुद्धा हा रूल होता. त्यावेळेस नक्की ऍडमिशन कसे होत होते? त्यावेळेसची ऍडमिशन पॉलिसी काय होती? हे सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन एक नावाची प्रोसेस आहे. असं म्हणता येईल की बाबा हा रूल बंद झाला त्याच्या मागे ही नॉर्मलायझेशन प्रोसेसच होती. ही प्रोसेस नक्की काय आहे आणि एवढ्या मोठ्या रूलला बंद करण्यामागचं रिझन हे कसं ठरलं हे आपण बघणार आहोत. आणि बघा जर आज हा रूल पुन्हा आला तर ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि चॅलेंजेस काय आहेत? आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट ऍज अ स्टुडंट आपण काय केलं पाहिजे हा रूल जर आला तर? हे बघा सगळ्यात पहिला पहिला पॉईंट काय आहे? हा रूल ट्रेंडिंग मध्ये काय? एक गव्हर्नमेंट कमिटी प्रपोजल आहे हे. आता मी तुम्हाला सांगतो काय झालं. 2025 मध्ये आहे ना एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या अंडर आहे ना एक कमिटी फॉर्म केली जाते आणि ती कमिटी आता जुलैमध्ये एक प्रपोजल देते. फक्त प्रपोजल असतं, असा कोणता ऑर्डर नसतो किंवा बाय लॉ नाहीये, काही नाहीये हे. ऑन पेपर काहीही नाही आलेला आपल्यापर्यंत आजपर्यंत. फक्त काय होतं, की ती कमिटी म्हणते, की बाबा मुलांना जेवढी मुलं सीईटी किंवा जेईच्या एक्झामवरती फोकस आहेत आणि त्या एक्झामच्या भरोश्यावरती त्यांना ऍडमिशन भेटतं, त्याच ठिकाणी आपण बोर्डाच्या सुद्धा एक्झामला महत्त्व देऊया. म्हणजे जर 50% मार्क बोर्डाच्या एक्झाम मधनं कन्सिडर केले जातील आणि 50% सीईटी किंवा जेईच्या मार्क्स मधनं तुमच्या ऍडमिशनसाठी कन्सिडर केले जातील. हे असं प्रपोजल आहे. कशासाठी? तुमच्या बोर्डाकडे मुलांचा कल जास्त व्हावा. कारण की जर तुम्ही आज बघितलं तर सगळीकडे अकॅडमिक झालेले आहेत. सगळी मुलं फक्त जेईई, सीईटी ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात आणि बोर्डाकडे दुर्लक्ष करतात आणि मग ते फक्त बोर्डासाठी जे बोर्ड आहे त्याला फक्त काय म्हणतात फॉर ग्रांटेड घेतात, की बाबा आपण फक्त आपले ग्रुप क्वालिफाय झाला, पण जेई साठी 75 पडले, सीईटी साठी जो क्वालिफिकेशन क्रायटेरिया तो पार झाला, की तुमचं बोर्डाचं काम झालं. तर बघा हा ट्रेंडिंग मध्ये आला ह्या कमिटीमुळं. त्याच्यानंतर जे न्यूज चॅनल होते त्यांनी सरळ ह्यांची हेडलाईन बनवून टाकली. हे एनडीटीव्हीचे एक न्यूज आर्टिकल आहे बघा. हे कधी आलं होतं? 2 जुलै 2026 ला आलं होतं. त्यांनी काय सांगितलं? बोर्ड एक्झाम मे गेट 50% वेटेज इन ऍडमिशन बेस्ड ऑन नीट और जेई. आणि हे काय म्हणतात ते, आणि त्याच्यानंतर द हिंदू हे एक सुद्धा रेप्युटेटेड काय म्हणतात त्याला न्यूज पेपर आहे, न्यूज चॅनल आहे. त्यांनी पण सुद्धा सांगितलं की बाबा व्हाय 50% बोर्ड वेटेज कुड कॉम्प्लिकेट जेई और नीट ऍडमिशन. मग अशा सगळ्यामुळे काय झालं, मुलांना कन्फ्युजन क्रिएट झालं. शिक्षकांनी सुद्धा काही मुलांमध्ये व्हिडिओज बनवण्याच्या नादात अर्धवट माहिती दिली. त्याच्यामुळे मुलांना नक्की कळालं नाही की बाबा हा रूल आहे काय. तर आपण ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. स्टुडंटचं कन्फ्युजन झालं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा, हे ऑफिशियल आहे का? तर काही ऑफिशियल नाही, ह्याची काही अजून न्यूज आलेली नाहीये किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटने अजून कोणता ऑर्डर पास केलेला नाहीये. ठीक आहे बाळांनो. तर बघा व्हॉट इज 50-50. आता एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो सिंपल. जर हा रूल ऍज अ 50-50 आला तर तो कसा येणार? समजा तुम्हाला बोर्डात 90% आहेत, जेई मध्ये 80% आहेत. त्याच्यानंतर तुमचे त्याचे 50 झाले 90, बोर्डाचे 50% झाले 45 आणि जेईचे 50% झाले 40. मग तुमचं जे फायनल मेरिट असणार ते तुमचे 85 ह्या पर्सेंटाईल वरती, ह्या पर्सेंटेज वरती तयार होणार. ठीक आहे. तर बघा इथं मी एक लाईन लिहिलेली काय, द 50-50 calculation shown here is only to explain concept. As of today, no official formula has been announced because the proper because of proposal itself is not approved officially. याचाच अर्थ काय की बाबा हे जे आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवलं ना, ह्याचा आपल्याकडे कोणताही बेस नाहीये. हे कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिशियल न्यूज नुसार मी तुम्हाला सांगत नाहीये. हे फक्त एक आपलं अझम्पशन आहे आणि हे युट्यूबवरती खूप साऱ्या लोकांनी असंच अझम्पशन बनवलेलं आहे. हे असंच येणार. आपल्याला गव्हर्नमेंट आहे का नाही ह्याचा एक फॉर्म्युला बनवून देणार, की बाबा मी जेईच्या मार्क्सला किती वेटेज देणार, सीईटीच्या किंवा बोर्डाच्या मार्क्सला किती वेटेज देणार, किती पर्सेंटेज असणार. हे आपल्याला गव्हर्नमेंट ज्यावेळेस हा रूल इम्प्लिमेंट करणार ना त्यावेळेस आपल्याला एक फॉर्म्युला देणार आणि त्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग आपण पुढची मेरिट लिस्ट तयार करणार. आता बघा ह्याचं हिस्ट्री काय आहे बिफोर 2013. आता बघा 2013च का? कारण की ना 2013 मध्ये खूप सारे चेंजेस झाले. त्यातला सगळ्यात मेन चेंज काय होता, जर तुम्ही 2013च्या अगोदर तुम्हाला आयआयटी ला जायचं असेल ना तर वेगळी एक्झाम होती आणि एनआयटी आणि सेंट्रलाइज इन्स्टिट्यूट्स आहेत ना त्यांना जायचं असेल तर वेगळी एक्झाम होती. ठीक आहे, एआय ट्रिपल असं त्याला बोलत होते.
2013 मध्ये त्यांनी केलं जेई मेन्स सरळ. ज्या मुलांना जेई मेन्स, जे मुलं जेई मेन्स क्वालिफाईड होतील ते ऍडव्हान्स साठी एलिजिबल असणार. मग ते ऍडव्हान्सच्या स्कोरवरनं त्यांना आयआयटी भेटणार. हे आता पण आपण तसंच फॉलो करतोय. आणि ज्या वेळेस 2013 मध्ये जेई आली, त्याच वेळेस 60-40 वेटेज आलं. 60-40 म्हणजे जो आज आपण 50-50 रूल बोलतो ना, तो ऍक्च्युअली 60-40 होता. याचाच अर्थ जे 60% वेटेज आहे ना, हे तुमच्या जेईच्या मार्क्सला होतं आणि 40% वेटेज आहे हे तुमच्या बोर्डाच्या मार्क्सला होतं. मग त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन झालं. झालं नाही तर नॉर्मलायझेशन एक प्रोसेस आहे. त्याच्यानंतर रूल रिमूव्ह झाला 2017 मध्ये आणि पुन्हा आपण आता 2026 मध्ये आहोत आणि ही न्यूज पुन्हा ऐकत आहोत. हे बघा, इथे बघा मी तुम्हाला एक दाखवतो काय दिलेलं आहे. समजा जेईचा स्कोर आहे एका मुलाचा 90% त्याच्यानंतर त्याचा नॉर्मलाइज केलेला बोर्डाचा स्कोर आहे 80. ठीक आहे, फक्त हा बोर्डाचा स्कोरच नॉर्मलाइज केला. त्याच्यानंतर 60% ऑफ दिस 90 म्हणजे जेईचे 60% आले त्याला 54 आणि बोर्डाचे 40% आले 32. मग त्याचा फायनल कंपोजिट स्कोर काय झाला 86. आता जेव्हा त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल ना, जेव्हा ती फायनल मेरिट लिस्ट तयार होणार ना, ती त्याच्या ह्या 86 मार्क्स वरती 86%च्या अकॉर्डिंग तयार होणार. ठीक आहे. मग आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न काय होतो, की बाबा इथं गव्हर्नमेंटने आपला स्कोर कोणता यूज केला, नॉर्मलाइज बोर्ड स्कोर. ठीक आहे. इफ द गव्हर्नमेंट वॉन्ट टू यूज बोर्ड मार्क्स देन व्हाय डिडंट सिम्पली यूज द पर्सेंटेज प्रिंटेड ऑन मार्कशीट. म्हणजे समजा आता ह्या मुलाला तिथं 80% हा त्याचा नॉर्मलाइज स्कोर आहे, पण त्याला ऍक्च्युअली 70% आले असतील. आणि हे तुम्हाला हे पर्सेंटेज कसं झालं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मग त्यांनी ते 70% का यूज नाही केलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि त्याचं उत्तर आहे इथं. डिफरंट एज्युकेशन बोर्ड्स, डिफरंट सिलेबस, डिफरंट पेपर डिफिकल्टी, डिफरंट इव्हॅल्युएशन स्टँडर्ड. जर ह्या सगळ्या गोष्टी अख्ख्या भारतामध्ये वेगवेगळ्या असतील, बघा महाराष्ट्राचं बोर्ड वेगळं असणार आहे, गुजरातचं बोर्ड वेगळं असणार आहे, तमिळनाडूचं, कर्नाटकाचं, प्रत्येक राज्याचं त्याच्यावरती सीबीएसई बोर्ड आहे, आणखी वेगवेगळे सुद्धा बोर्ड्स आहेत. जर वेगवेगळे बोर्ड्स असतील तर सगळ्या मुलांना फेअर चान्स कसा भेटणार. त्याच्यानंतर सगळ्यांचा सिलेबस डिफरंट असणार आहे, सगळ्यांच्या चॅप्टर्स मध्ये डिफरन्स असणार आहे, सगळ्यांच्या एक्झाम पॅटर्न मध्ये डिफरन्स असणार आहे. त्याच्यानंतर पेपरची डिफिकल्टी सुद्धा ही वेगवेगळी असणार आहे प्रत्येक बोर्डाची. मग हे फेअर कंपॅरिझन कसं आहे, त्याच्यामुळे जे बोर्डाचे मार्क्स होते ना ते त्यांना नॉर्मलाइज करावे लागले. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, व्हॉट इज नॉर्मलायझेशन. ठीक आहे, नीट बघा हे काय. रॉ मार्क्स म्हणजेच फेअर कंपॅरिझन असं नाही. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगतो, समजा महाराष्ट्र बोर्डाचा एखादा पेपर सोपा आला ऍज कम्पेअर टू गुजरात बोर्ड. ऑब्व्हियसली गुजरात बोर्डाची जी मुलं असणार आहेत त्यांना कमी मार्क्स येणार आहेत आणि महाराष्ट्र बोर्डाच्या मुलांना जास्त मार्क्स येणार आहेत. याचा अर्थ असा होतो का की बाबा गुजरात बोर्डातली जी मुलं आहेत ते हुशार नाहीयेत, असं अजिबात होत नाही. किंवा असा अर्थ होतो का महाराष्ट्र बोर्डातली मुलं खूपच हुशार आहेत, असं पण होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फेअर ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं, परफॉर्मन्स केला, नॉट पर्सेंटेज. म्हणजे जे आपण आज पर्सेंटाईल बेस्ड मेथड बघतो, हे आता पर्सेंटाईल काय ते तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्याला पर्सेंटाईल आपण ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना काय. तर त्यामुळं हे नॉर्मलायझेशनची गरज पडली. आता हे बघा इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा स्टुडंट ए, त्याला महाराष्ट्र बोर्डामध्ये 88% पडले काय, म्हणजे जेव्हा त्याने पेपर दिला त्याच्यानंतर मार्कशीट वरती आलं 88%. पण तो महाराष्ट्र बोर्डामध्ये टॉप 5 मध्ये, म्हणजे जेव्हा त्याचं पर्सेंटाईल काढलं हे आलं त्याचं 95%. ठीक आहे. पण स्टुडंट बी आहे, समजा दुसऱ्या बोर्डाचा आहे, त्याला 92 मार्क्स पडले, 92% पडले. हे जास्त का हे जास्त, ऑब्व्हियसली 92 जास्त पर्सेंटेज. पण तो टॉप 10 मध्ये, म्हणजे जेव्हा त्याचं पर्सेंटाईल काढलं तेव्हा ते 90%च्या समथिंग आलं. कळतंय का. मग आता ते काय करणार, ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेसमध्ये ते ऑब्व्हियसली स्टुडंट ए जो असेल ना त्याला चांगला प्रेफरन्स देणार, त्याला त्याची रँक ऑब्व्हियसली वाढणार. ठीक आहे. बघा त्यासाठी मी इथं एक लाईन लिहिली, द गव्हर्नमेंट वॉज लेस इंटरेस्टेड इन युअर रॉ पर्सेंटेज अँड मोर इंटरेस्टेड इन हाऊ वेल यू परफॉर्म कम्पेअर टू अदर स्टुडंट इन युअर ओन बोर्ड. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलांपेक्षा तुम्ही किती परफॉर्म केला हे तुमच्या ह्याला त्यांनी कन्सिडर केलं, रॅदर दॅन की तुमचे ऍक्च्युअल पर्सेंटेज किती येतात. त्याच्यानंतर बघा इथं मी एक एक्झाम्पल देतोय आणि हे बेस आहे या, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय. आता जर तुम्ही इथं बघितलं तर जेईचे पर्सेंटाईल दोन्ही मुलांचे सेम आहेत, 89-89. ठीक आहे. हा महाराष्ट्र बोर्डातला मुलगा आहे, हा सीबीएसई बोर्डातला मुलगा आहे. ह्याचा बोर्डाचे मार्क्स आहेत 85%, ह्याला बोर्डाचे मार्क्स आहेत 92%. बोर्डाचे पर्सेंटाईल ह्याचे आले 97. ठीक आहे. आणि बोर्डाचे ह्याचे पर्सेंटाईल आले 93. ह्याचे कमी आले, समजा ह्याच्याकडे पेपर अवघड असेल
सॉरी पेपर सोप्पा असणार आहे इकडे. 93% आले म्हणजे त्याच्या 92%ला 92%ला ह्याच्या पुढे 7% मुलं आहेत. कळतंय का तुम्हाला? हे बघा आणखीन सोप्या भाषेत सांगतो. ह्या मुलाला बोर्डामध्ये 85% पडले. ठीक आहे. त्याचं पर्सेंटाईल 97 आलं. का? इथं समजा पेपर अवघड असेल. तुम्ही आता जरी सीईटी एक्झाम दिली असेल किंवा तुम्हाला माहित असेल सीईटीचे, जर पेपर अवघड असेल, तर तुमच्या कमी मार्कांवर सुद्धा जास्त पर्सेंटाईल येतं. हे माहिती आहे तुम्हाला? सेम इथं झालं कन्सेप्ट. बोर्डात पर्सेंटेज कमी आहेत त्या मुलापेक्षा, पण पर्सेंटाईल जास्त आलं. इथं कदाचित पेपर अवघड असेल आणि इथं पर्सेंटेज जास्त आहे, पण पर्सेंटाईल कमी आहे ह्या मुलापेक्षा. का? पेपर सोप्पा असावा, अशी काहीतरी कंडिशन असावी. आता दोघांचं कंपोजिट काय म्हणतात त्याला, कंपोजिट स्कोर काढायचा आपल्याला, की जो ज्या बेसिसवरती आपण आता फायनल मेरिट लिस्ट तयार करणार त्यावेळेस कोणता स्कोर यूज करणार. रूल काय होता? 60-40. 60% हे जेईचे मार्क्स असणार आणि 40% हे तुमच्या बोर्डाचे. हे बघा 0.60 मी 89 हे जेईचे पर्सेंटेज होते, त्याला मी मल्टिप्लाय केलं 53 आलं. त्याच्यानंतर 0.4 ला मी 97 ने गेलं 38 आलं. ह्याचे टोटल कंपोजिट स्कोर आला 92.2 आणि ह्याचा टोटल कंपोजिट स्कोर आला 90. दोघांना जेई मध्ये सेम मार्क्स आहेत. फरक फक्त आला कुठं? बोर्डाच्या पर्सेंटाईल वरती. भले ह्याला बोर्डात कमी पर्सेंटाईल होते तरी ह्याचा स्कोर चांगला आला आणि भले ह्याला जास्त होते तरी ह्याचा स्कोर कमी आला. बाळांनो हीच प्रोसेस आहे जी सगळ्या मुलांना कन्फ्युज करणारी होती, की बाबा एक्झॅक्टली हे कसं करता येतं. म्हणजे बाळांनो तुम्ही विचार करा, तुम्ही जर ह्या ठिकाणी असता तर तुम्हाला असं वाटलं असतं की यार ही काय फालतू प्रोसेस आहे. बरोबर आहे का नाही? त्यामुळेच ही प्रोसेस बंद करण्यात आली. आणि ती जी बंद करण्यात आली त्याचे काही हे रिझन्स आहेत. डिफरंट बोर्ड स्टँडर्ड्स माहितीये, कॉम्प्लेक्स नॉर्मलायझेशन हे जे मी तुम्हाला आता मागे शिकवलं, हे 2 मुलांसाठी बघणं सोपं आहे. ज्यावेळेस लाखो मुलं देतात ना आणि त्यावेळेस खूप कन्फ्युज करणारी गोष्ट आहे ती. स्टुडंट्स अँड पॅरेंट्स कन्सर्न बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजी असणार, की बाबा हा रूल आला का कसा आणि हा इम्प्लिमेंट होतोय कसा. ट्रान्सपरन्सी इश्यूज. मुलाला कळतच नव्हतं, की बाबा त्याचे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट झाले कसे बोर्डाचे आणि झाले तर झाले, मग त्याच्यानंतर त्याचा कंपोजिट स्कोर जो आला तो आला कसा. त्याच्यानंतर हे एवढे मेन रिझन्स आहेत हा रूल रिमूव्ह होण्याचे. इफ 50-50 रिटर्न्स, तर ऍडव्हान्टेजेस काय असतील? मोर इम्पॉर्टन्स टू बोर्ड एक्झाम. ठीक आहे. म्हणजे ज्या मुलांचं थेरी पेपरमध्ये लिहिण्यात कमांड चांगली, ज्या मुलांना थेरी पेपर चांगले लिहिता येतात, त्या मुलांना चांगलाच फायदा होणार आहे. आणि बाळांनो हे बघा, हा रूल जेव्हा आला होता का नाही, त्यावेळेस सरकारचं किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियलचं म्हणणं एवढं होतं, की मुलाच्या एका दिवसाच्या एक्झामवरती त्या मुलाचं भविष्य भविष्य ठरवता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे त्यांनी हे आणलं होतं, की बाबा समजा एखाद्याचा दिवस खराब असेल, एखादा आजारी असेल, काही असेल, काहीतरी होऊन काहीतरी वेगवेगळ्या रिझन्समुळे समजा त्याचा जेईचा पेपर खराब गेला, तर त्याचा एक दिवसाचा पेपर खराब गेला, संपला. मग त्याचं आयुष्य बरबादच होणार, कारण की तो समजा तो मुलगा खूप चांगल्या त्याची क्षमता चांगली असावी. जर त्याची क्षमता चांगली असेल आणि त्या एक दिवसामुळे त्याचं आयुष्य बरबाद नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे हा रूल आणला होता, की बाबा त्याचा ठीक आहे जेईचा पेपर खराब गेला, त्याला बोर्डात आता स्कोर करायला चांगला चान्स आहे. समजा एखाद्याचा बोर्डाचा पेपर खराब गेला, जेईत स्कोर करायला चांगला चान्स आहे. या माइंडसेटने त्यांनी हे घेऊन आले होते. त्याच्यानंतर रिड्यूस डिपेंडन्स ऑन वन एक्झाम. तेच मी आता तुम्हाला सांगितलं. बेटर स्कूल लर्निंग, कन्सिस्टन्स अकॅडमिक परफॉर्मन्स. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस कराव्या लागतील. शॉर्टकट्स वगैरे थोडंसं कमी यूज करावं लागतील. दोन्ही एक्झामसाठी तुम्हाला वेगवेगळा अप्रोच ठेवावा लागेल. आता बघा हा जर रूल पुन्हा आला तर पॉसिबल चॅलेंजेस काय आहेत? डिफरंट बोर्ड हे 2013 मध्ये सुद्धा हे चॅलेंज होतं. आजही हे चॅलेंज आहे. नीड फेअर नॉर्मलायझेशन. आता हे कसं होईल माहित नाही आपल्याला. मोर प्रेशर ऑन स्टुडंट्स ऑब्व्हियसली. मुलांना खूप ताण राहणार आहे, की बाबा ज्या गोष्टीमध्ये त्यांचा काहीच रोल नाहीये, ती गोष्ट त्यांचं आयुष्य डिसाईड करणार आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट मेरिट सिस्टम. मग ते मेरिट सिस्टम कसं होईल, काय होईल, हे सगळे चॅलेंजेस आहेत अजून गव्हर्नमेंटकडे. जर गव्हर्नमेंटनं हा रूल आणला, तर गव्हर्नमेंट काही ना काहीतरी विचार करूनच हा रूल आणणार, की बाबा मुलांनी हे केलं पाहिजे किंवा त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल. जर आला समजा, तर आपण काय केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. बरोबर आहे का नाही? तर ह्याचं एकच उत्तर आहे सिंपल भाषेमध्ये, म्हणजे स्टडी. मुलांनी फक्त अभ्यास केला पाहिजे. हे बघा, जर तुम्ही कोणत्याही एक्झामला सामोरं जाणार असाल, आता बघा, आता मी सीईटीच्या मुलांचं बोलतो. तुम्ही सीईटी देणार आहे. सीईटीचा बेस हा सगळा बोर्ड आहे. जर तुम्हाला बोर्डाच्या कन्सेप्ट आल्या, तर तुम्ही सीईटी मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार आहे. याचाच अर्थ काय होणार? समजा ही स्कीम आपल्या सीईटीत सुद्धा लागू झाली, तर तुम्हाला फायदाच असणार आहे ह्याचा. का? कारण की तुम्हाला सीईटी साठी बोर्डाचा अभ्यास करावाच लागतो. कन्सेप्ट बोर्डाच्याच क्लिअर करावे लागतील अगोदर. तुम्ही बोर्ड पण करणार, तुम्ही सीईटी पण करणार. समजा एखाद्या मुलाची सीईटी खराब गेली,
असं खूप होतात, असे खूप मुलं असतात की बाबा त्यांचा तो दिवस चांगला नसतो पर्टिक्युलरली. मुलं खूप हुशार असतात, मुलं खूप टॅलेंटेड असतात, वर्षभर खूप मेहनत घेतलेली असते. पण तो एक दिवस किंवा एक्झाम हॉलमध्ये गेले, पॅनिक पॅनिक झालं, टेन्शन आलं, समजा समोरची स्क्रीन ब्लँक झाली, काहीतरी टेक्निकल इश्यू आला, मुलांचं डोकं चालणं बंद होतं, सगळ्या गोष्टी होतात. मग त्या एका दिवसामुळे तुमचं आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून हा जो रूल आहे गव्हर्नमेंटनं त्यावेळेस आणला होता. यावर्षी जर आणला तर आपल्यासाठी चांगलं आहे. नाही आला तरी आपल्याला अभ्यास तो तेवढाच करायचा आहे जो आपण करत होतो. ठीक आहे बाळांनो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला थोडी जरी गोष्ट कळाली असेल ना, तरी कमेंटमध्ये सांगा की कळालं. आणि बघा, रूल येऊ द्या, नाही येऊ द्या, आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे. आपलं एंड टार्गेट काय, आपलं एंड गोल काय आहे, की आपल्याला चांगला अभ्यास करून चांगलं कॉलेज मिळवणं आहे. तुम्ही जर चांगला अभ्यास केला, तर कोणताही रूल येऊ द्या, कशाही रूल कॉम्प्लिकेटेड येऊ द्या, जर तुमचा अभ्यास चांगला असेल, तर तुम्ही परीक्षेत चांगला स्कोर केला, तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने चांगलं कॉलेजच भेटणार आहे. ठीक आहे बाळांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.